केंद्रीय मंत्रिमंडळावरून जे आहे ते महायुतीत राज्यातल्या महायुतीतल्या नेत्यांमध्ये जे आहे ती नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये खतखत जी आहे ती केंद्रीय मंत्री पदावरनं पाहायला मिळते। खरं तर काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला जे आहे ते एकच राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, तर अजित पवार गटाला कुठलेही राज्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद म्हणजेच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे। आणि त्यावरून आता महायुतीमधील या दोन्ही गटाच्या नेत्यांनी जे आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे जे मावळचे खासदार आहेत त्यांनी यावरून जे आहे ते नाराजी व्यक्त करताना आमच्या सोबत कुठेतरी दुजाभाव केलेला आहे असं सांगितलेलं आहे। खरं तर आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं। प्रतापराव जाधव जे आहेत ते 4 वेळा खासदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्याला जे आहे ते कॅबिनेट मंत्रीपद केंद्रात द्यायला हवं होतं आणि अजून एक राज्यमंत्रीपद सुद्धा जे आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे होतं। कारण जे इतर एनडीए मधले घटक पक्ष आहेत, ज्या घटक पक्षांच्या आमच्यापेक्षा कमी जागा आहेत 4 किंवा 3, त्या घटक पक्षातील नेत्यांना सुद्धा जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यामुळे महायुतीमध्ये किंवा एकंदरीतच एनडीए मध्ये आमच्या सोबत जो आहे तो दुजाभाव झालेला आहे अशी थेटपणे नाराजी जी आहे ती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली। त्याचप्रमाणे जशाप्रमाणे शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला पाहिजे होतं, त्याचप्रमाणे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होतं असं सुद्धा बारणे यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे अजित पवार गटाला सुद्धा मंत्रिमंडळात स्थान का दिलं नाही असा सुद्धा सवाल जो आहे तो श्रीरंग बारणे यांनी विचारला। तर शिवसेनेतील बारणे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार गटातील आमदार अण्णा बनसोडे यांनी सुद्धा जे आहे ते यावरून नाराजी जी आहे ती बोलून दाखवलेली आहे। आमचा जरी एकच खासदार असला तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आमची मोठी ताकद आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा केंद्रात मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, परंतु अजितदादांनी आता निर्णय घेतलेला आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी आम्ही थांबायला तयार आहोत, त्यामुळे आम्ही थांबू, परंतु आमचा जो आहे तो विचार करायला पाहिजे होता असं सुद्धा जे आहे ते अण्णा बनसोडे यांनी सांगितलं आहे। दरम्यान महायुतीतील या दोन्ही गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र जे आहे यावरून प्रत्युत्तर दिलेलं आहे। श्रीरंग बारणे यांच्याबद्दल बोलताना जे आहे ती दरेकर असं म्हणालेत की महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणं हे योग्य वाटत नाही। श्रीरंग बारणे यांची नाराजी ना पक्षाकरता आहे, ना अजित पवारांकरता आहे किंवा ना शिंदेकरता आहे। त्यांना स्वतःला मंत्रिपद जे आहे ते मिळालं नाहीये, त्यांच्याऐवजी प्रतापराव जाधवांना मंत्रिपद मिळालं म्हणून जे आहे ते श्रीरंग बारणे अशी वक्तव्य करत आहेत। परंतु जर त्यांना मंत्रिपद मिळालं असतं तर ते नाराज झाले नसते, त्यामुळे असा संताप जो आहे तो बारणे व्यक्त करत आहेत, परंतु तो योग्य नाही असं दरेकर म्हणाले आहेत। नक्की प्रवीण दरेकर काय म्हणाले आपण पाहूयात। महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांविषयी नाराजी करणं योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। खरं म्हणजे बारणेंची नाराजी ना पक्षाकरता, ना अजितदादांकरता, ना शिंदे साहेबांकरता। जर बारणे त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांच्या जागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्र्यात पण समाधान आहे अशा प्रकारची वक्तव्य त्यांचं आलं असतं, परंतु आता आपण मंत्री झालो नाही, मग आता आपला कुठेतरी हा संताप किंवा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी हे वक्तव्य आलेलं आहे। तसं पाहिलं तर आपण बारणेंच्या भूमिकेबाबतीत बोलत असताना जर एवढे खासदार आहेत तेवढे खासदार आहेत हे वक्तव्य असेल तर मला वाटतं 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब झाले, उपमुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी झाले, नंतर केवळ उपमुख्यमंत्री नाही पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला। मग इथे आमच्या आकड्याला काहीच किंमत नाही का? परंतु या ठिकाणी आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदे साहेबांबरोबर युती केले, ज्याचं सुतोवाच श्रीकांत शिंदेनी त्या ठिकाणी केलंय की आम्ही बार्गेन किंवा जागांसाठी एकत्रित आलो नाही। तर मला वाटतं तशाच प्रकारची बारणे किंवा सर्व संबंधितांनी घेतल्या पाहिजेत आणि पक्षाच्या अंतर्गत गोष्टी महायुतीतल्या जाहीरपणे न बोलता
चार भिंतीत पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा या महायुतीच्या सर्व प्रवक्ते नेत्यांकडून या ठिकाणी आहे. कारण आपण बघाल, बारणे यांनी बोलत असताना आता लोकसभेची निवडणूक संपली म्हणून बारणे बोलायला मोकळे झाले. त्यांच्यासाठी आमचे आमदार प्रशांत ठाकूर असतील, इतर भाजपचे आमदार असतील, यांनी कशा पद्धतीनं काम केलंय भारतीय जनता पार्टीच्या कॅडरनी हे त्यांनाही माहीत आहे. परंतु आता आपल्याला मिळालं नाही, निवडणूक संपले, मग आता बोललं तर काय फरक पडतोय? 5 वर्ष मी खासदार आहे ना, ही भूमिका मला वाटतं योग्य नाही. वाटतं तर आपण बघितलं प्रवीण दरेकर यांनी जे आहे ते श्रीरंग बारणेवरती जे आहे ती अशा प्रकारे नाराजी नाट्य व्यक्त केल्यानंतर जे आहे ती टीका केलेली आहे. दरम्यान आता महायुतीतील इतर वरिष्ठ नेते यावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदावरून महायुतीमधील बाकीच्या नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे, हे मात्र नक्की.